घाटामध्ये मूव्हिंग गॅलरी उभारण्यात येणार आहे। तर अखेरचं बजेट आहे हे सरकारचं। जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली जाणार आहे। यासाठी 46,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये यामधून मिळणार आहेत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून पात्र कुटुंबाला वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत। राज्यातील 17 शहरांमध्ये 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य केलं जाणार आहे। तर अर्थसंकल्पामधील महत्त्वाच्या ठळक गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहतोय। आरोग्य उपकेंद्रामध्ये कर्करोग तपासणीच्या उपकरणांसाठी 78 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या बालकांच्या नावापुढे आधी आईचे नाव लागणार आहे। शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेमध्ये 25,000चं अनुदान दिलं जाणार आहे। तर 25 लाख महिलांना लखपती दीदीचा लाभ मिळवून दिला जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी दिवसा खंडित वीज पुरवठ्यासाठी निधी दिला जाणार आहे। त्यासाठी वेगळा प्रकल्प आखला जाणार आहे। उपसा सिंचन योजनेचं सौर ऊर्जीकरण करणार 4,000 कोटींचा निधी यासाठी दिला जाणार आहे। जलयुक्त शिवारसाठी 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप दिला जाणार आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील जाहीर करण्यात आली आहे। दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे। तर 200 कोटी रुपये किमतीच्या वाढवण बंदराला देखील मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे।